निवडणुकानंतर महाराष्ट्र विधानसभेत पक्षीय बलाबल. महाराष्ट्रात विधानसभा आता लागायला हवी होती. लोकसभेला दुधाने तोंड पोळले, त्यामुळे आता ताकही फुंकून पिण्याची वेळ सत्ताधाऱ्यांवर आली. वन नेशन वन इलेक्शनच्या गमजा झोडणारे एका निवडणुकीने जमिनीवर आणले. खरे तर महाराष्ट्रात सत्ता ही सुप्रीम कोर्टाची मेहरबानी म्हटली पाहिजे, नाहीतरी बेकायदेशीरच आहे. याची मोठी किंमत आता विधानसभेला मोजावी लागेल. ठाकरेंना मुख्यमंत्रीपद ज्या पद्धतीने सोडावे लागले, त्यासाठी लागलेली खोक्यांची बोली निवडणूक निकालात दिसून येईल. अण्णा हजारे म्हणतात तसे मतदार जागरूक नाही. नोटांकडे पाहून मतदान झाले असते तर महाराष्ट्रात एवढी उलथापालथ झाली नसती. महायुतीला 17 जागा मिळाल्या, त्या सरकार असल्याचा फायदा व निवडणूक आयोगाने चंपाबाईच्या कोठ्यावरील चौकीदाराची भूमिका निभावल्याने आल्या आहेत. विधानसभेला उद्धव ठाकरे पुन्हा केंद्रस्थानी राहतील. महाविकास आघाडीत असो किंवा स्वतंत्र लढण्याची वेळ आली तरी मतदार त्यांच्या पारड्यात 100 ते 105 जागांचे दान सहज देतील. ही त्यांच्या कामाची पावती नसून नियमांची पावती आहे. सुप्रीम कोर्टाने केवळ हातोडा आपटत बेकायदेशीरचा शिक्का मारला. अंमलबजावणी करायची कोणी? मतदार हे विसरलेला नाही. ठाकरेंचा महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रातच काँग्रेस राष्ट्रवादीला फायदा झाला नाही, तर उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी म्हणून समाजवादीचे 36 खासदार निवडून आले. ते सर्वच मुंबईत ठाकरेंना भेटायला आले होते. मतदारांचे ध्यान अशा घटनांकडे असते. भाजपला 45 ते 50 जागा नाईलाजाने मतदार देतील. भाजपने ज्या शकुनी सारख्या सोंगट्या फिरविल्या, त्याचा उलटे महाभारत घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरेंनी एक हाती भाजप संपवली, पण काँग्रेस राष्ट्रवादी हे मान्य करायला तयार नाही. मतदारांचा त्यांच्यावरही भरोसा आता राहिला नाही. काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून भाजपला या जागा मिळतील. शरद पवार गट ठाकरेंची यश मानायला तयार नाही. नगर शिरूर हारणाऱ्या जागा ठाकरेंमुळे निघाल्या, पण कोकणातल्या हक्काच्या जागा ठाकरेंना गमवाव्या लागल्या. कोकणात पवार कोणत्या तोंडाने जागा मागणार? कितीही पक्षप्रवेश दिले तरी 45 ते 50 जागा पवारांनाही मिळतील. हा बोनसच होईल. मानेला कमरेला पट्टा बांधून ठाकरेंनी काँग्रेसचे उमेदवार सभेत उभे केले, जिंकून आणले. 45 ते 50 जागा त्यांना हटवादाने मिळतील. शिंदे अजित पवारांना 20 जागा मिळतील. अपक्ष व छोटे पक्ष मिळून 18 जागा काढतील. यावेळी मतदार कोणतीच कसर सोडायला तयार नाही. मुस्लिम ठाकरेंना बिलकुल सोडणार नाही. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.